मंत्री गिरीश महाजनांनी पालघरमधील पूरस्थितीचा आढावा घेतलेला आहे। नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याचं आश्वासन महाजनांनी दिले। नुकसानग्रस्तांना तात्काळात न ठेवता मदत देण्याचे प्रयत्न केले जातील असं सुद्धा महाजनांनी म्हटलेलं आहे। पालघरमध्ये उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने निर्णय घेतला, तसंच नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलं। बदलापुरात पावसानं विश्रांती घेतली। काल कर्जत आणि डोंगरमाथ्यावर पडणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती, त्यामुळे बदलापूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती। मात्र आता पावसानं विश्रांती घेतल्यानं उल्हास नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय घट झाली। कल्याणच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालेला आहे। कल्याणमधील जू गावाला जोडणारा साको पाण्याखाली गेलाय, त्यामुळे जू गावाचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। दरम्यान पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर आवश्यक उपाययोजना करून वाहतूक लवकरात लवकर सुरू केली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। पालघरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला। पावसामुळे वैतरणा नदीला पूर आलाय, त्यामुळे पालघर मनोर रस्त्यावरील कोळसा पूल पाण्याखाली गेल्यानं मनोर गावचा पालघरशी संपर्क तुटला। यामुळे मनोर बाजारपेठेत रस्त्यावर पाणी, जनजीवन विस्कळीत झालं। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील साठा वाढलाय। 7ही जलाशयांमधील एकूण पाणीसाठा 28.92% इतका आहे। गेल्या 24 तासात जलाशय क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली, त्यामुळे आता मुंबईला पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे। बदलापुरात पावसानं विश्रांती घेतली। काल कर्जत आणि डोंगरमाथ्यावर पडणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती, त्यामुळे बदलापूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली। भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस झाला। यामध्ये भिवंडीमधील कुंभेरेश्वर महादेव मंदिरात कुंभेरी नदीचं पुराचं पाणी शिरलं, त्यामुळे मंदिराच्या फरशीवर आणि गाभाऱ्यात गुडघाभर चिखल आणि गाळ साचलेला होता। भिवंडीच्या वडपे परिसरातील डीसी गोदाम संकुलात पाणी शिरले। सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे इथे चिखलातच तपकिरी पाणी साचले। ट्रक रस्त्याच्या कडेने उभा आहे, त्याच्या शेजारीच एक दुचाकी अर्धवट पाण्यात बुडाली। भिवंडीतील पडघा परिसरातील गणेशनगरमध्ये पुराचं पाणी घरांमध्ये शिरल्यानं अनेक कुटुंब अडकून पडली। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी क्षणाचाही विलंब न करता बचाव पथकासह घटनास्थळी धाव घेतली। वृद्ध महिला आणि लहान मुलांना सुरक्षित बाहेर काढले। धाडसी बचाव मोहिमेत 85 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। मुसळधार पावसामुळे विरारवासियांना मोठा त्रास झालाय। विरार पूर्व मनवेलपाडा परिसरातील सिद्धिविनायक चाळीतील 50हून अधिक रहिवाशांचं पुराच्या पाण्यामुळे मोठं नुकसान झालंय। यामध्ये अन्नधान्य, कपडे, घरातील उपकरणांचं नुकसान झाल्यानं अनेकांचं संसार उद्ध्वस्त झाले। कल्याण पूर्वेतील मुख्य प्रभाग कार्यालय परिसरात दुर्गेश इमारती लगत असलेल्या महापालिकेच्या आरोग्य केंद्राची भिंत कोसळली। या घटनेमुळे इमारतीच्या पंपरूप आणि कार्यालयाचं मोठं नुकसान झाले। आरोग्य केंद्राच्या खालची सुरक्षक भिंत कोसळल्यानं इमारतीलगतचा काही भाग धोकादायक बनला। कल्याण डोंबिवलीत झाड पडल्यानं दुचाकीचं नुकसान झालंय। झाड पडल्यानं 4 ते 5 गाड्यांचं नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। झाड पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून झाड हटवण्यात आलं। भिवंडीच्या फेनेगावमध्ये झाड कोसळून 3 जण जखमी झालेत। मागील आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीत झाडांची पडझड सुरू आहे। मंगळवारी सायंकाळी फेनेगाव येथील PEM शाळेच्या आवारातील 40 वर्ष जुनं झाड दुंदानगरच्या एका मजली चाळीवर 2 मजली चाळीवर कोसळलेलं आहे। नवी मुंबईतील कळंबोतील सोसायट्याच्या वाऱ्यामुळे बांधकाम साईटवरील पत्रे कोसळले, तर पत्रे थेट रहिवासी सोसायटीच्या आत कोसळले। पत्रे कोसळल्यानं 13 दुकानांचं नुकसान झालंय। सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। ठाण्यातील कळवा परिसरात झाड कोसळलं। झाड कोसळल्यानं रिक्षाचं मोठं नुकसान झालं। 72 तासात 200हून अधिक झाड कोसळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जैन मंदिरासमोर भलं मोठं झाड कोसळलं। झाड कोसळल्यानं 2 दुचाक्यांचं नुकसान झालं। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दरम्यान पालिकेकडून झाड हटवण्यात आलं। अंबरनाथ नगरपालिकेच्या कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचा दर्जा पहिल्याच पावसात उघडा पडलाय। या नवीन प्रशासकीय इमारतीमधील जिन्याचा वापर नागरिक आणि शासकीय कर्मचारी मोठ्या प्रमाणावर करतात। मात्र या जिन्यालगतच्या छताचं आणि भिंतीचं प्लास्टर अचानक मोठा आवाज होऊन खाली कोसळलं। मुंबईतील कबुतरांमुळे वाढणारा आरोग्याच्या धोक्याचा मुद्दा भाजप आमदार राम कदम यांनी विधानसभेत उपस्थित केला। आपल्या आईचे निधन फुफ्फुसांच्या इंटरस्टिशियल
लंग डिसीज या गंभीर आजारामुळे झाल्याचं सांगताना ते भावूक झाले. कबुतरांच्या विष्ठेमुळे हवेत पसरणाऱ्या घटकांमुळे हा आजार बळावतो असा दावा कदम यांनी केला. कबुतरांमुळे स्वतःच्या आईचा मृत्यू झाल्याचा दावा आमदार राम कदम यांनी केला होता. या विधानावर जैन मुनी निलेश चंद्र यांनी आक्षेप घेतला. जर हा दावा सत्य असेल तर मग राम कदमांनी आपल्या आईच्या मृत्यूचा वैद्यकीय पुरावा समाजासमोर सादर करावा अशी ठाम मागणी मुनींनी केली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत विरोध केलेला आहे. सभागृहात आक्रमक होत त्यांनी एमपीएससीचे परिपत्रक फाडलं आणि ऑनलाईन परीक्षेचा निर्णय मागे घ्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा सरकारला दिला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतलाय. गोंडवाना विद्यापीठाच्या उपकेंद्राला निधी कधी मिळणार असा प्रश्न मुनगंटीवारांनी उपस्थित केला. मार्च 2025ला निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं. हे आश्वासन पूर्ण करा अशी मागणी मुनगंटीवारांनी केली. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांवर जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवारांच्या पक्षाचा छोटा कार्यकर्ता असून शरद पवार सांगतील तो अंतिम निर्णय असेल असं आव्हाडांनी म्हटलंय. आरटीओ विभागातील गैरव्यवहार प्रकरणाची सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी. या प्रकरणी चौकशी होणार असून आयपीएस अधिकारी प्रियंका ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय एसआयटी स्थापन करण्यात आली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राहुल गांधींना टोला लगावलाय. राहुल गांधी लग्न कधी करणार असा सवाल त्यांनी कवितेतून केला. शिर्डीतील पत्रकार परिषदेत त्यांनी 2029लाही नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला होता. एडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सोमवारी रात्री मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. डॉक्टर आणि कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे याचा फटका रुग्णांना बसतो आहे. कल्याणमध्ये अवघ्या काही मिनिटातच पावसात प्रमुख रस्ते पाणी साचत असल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराज चौकात साचलेल्या पाण्यात बसून कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत नाले सफाईवरील कोट्यावधीच्या खर्चाचा हिशोब मागितला. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चुकीच्या कामाला आता चाप बसणार आहे. कारण डान्स बार सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. विनापरवानगी अश्लील नृत्य केल्यास 5 वर्षाचे शिक्षा किंवा 25 लाखाचा दंडाची तरतूद या विधेयकात करण्यात आली. तसंच नियमांचं उल्लंघन केल्यास परवाना देखील रद्द करण्यात येणार आहे. पॅटसाठी 80,000 शाळांच्या विद्यार्थ्यांची डिजिटल नोंदणी करण्यात आली. शाळांना येणाऱ्या सर्व तांत्रिक प्रशासकीय अडचणी ओळखून यंदापासून ही तयारी केली आहे. त्यामुळे यंदाची पॅट अत्यंत नियोजनबद्ध होण्याची शक्यता आहे. राज्यातील अतिवृष्टीमुळे 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे आणि कोकणासह विविध जिल्ह्यात जाहीर झालेल्या सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडचणी येत होत्या. शिक्षण संचालनानं विशेष फेरी 1 साठी 8 जुलैपर्यंत मुदत वाढवली आहे. वसईच्या मिठागर परिसरातून 5 जणांचं रेस्क्यू करण्यात आलं. मुसळधार पावसामुळे पाणी साचल्यानं 5 जण अडकले होते. जवानांनी एअर रबर बोटच्या साह्यानं बचाव मोहीम राबवत 5 जणांना सुरक्षित बाहेर काढलं. वेळेत मिळालेल्या मदतीमुळे मोठी दुर्घटना टळली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीतून समोर येतोय. डम्पिंग ग्राउंडमधील भाजीपाला पुन्हा स्वस्त दरात विक्रीसाठी आणला जातोय. ऑनलाईन विक्री केंद्राचा खराब झालेला भाजीपाला डम्पिंग ग्राउंडमध्ये फेकला जात असताना तोच भाजीपाला वेचून झोपडपट्टीत स्वस्त दरात विकला जात होता. ठाण्यासह 5 जिल्ह्यांना 13 दूध भेसळखोरांना अटक करण्यात आलेली आहे. तर अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईत 26 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीकडून 1.48 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर 20,000 लिटर दूध नष्ट करण्यात आलं. आरोपी सिया आणि चेतन चौधरीने लग्न केलं होतं का असा संशय पोलिसांना अशी माहिती झी 24 तासच्या सूत्रांनी दिली. या दोघांनी 4 महिन्यापूर्वीच गुपचूप लग्न उरकल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. दोघांनी कुटुंबियांच्या परस्पर लग्न केल्याची माहिती मिळते. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनचं संभाषण आणि चॅटिंगमधून धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीच्या मोबाईलमध्ये 6 ते 7 महिन्यांपासूनच्या चॅटिंगची सखोल पडताळणी केली. पॉडकास्ट, व्हिडिओ आणि वेब सिरीज पाहून गुन्हा कसा करावा याविषयीची माहिती घेतल्याचं समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात संघटितपणे देहविक्री चालवणाऱ्या टोळीविरोधात कल्याण पोलिसांनी मोठी कारवाई केली. कारवाईत 6 महिला दलालांवर मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या टोळीचा पर्दाफाश झाला असून ठाणे जिल्ह्यातील ही पहिलीच अशी मकोका कारवाई मानली जाते.
कल्याण डोंबिवलीत झाडं पडल्यानं दुचाकीचं नुकसान झालं. झाड पडल्यानं 4 ते 5 गाड्यांचं नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. झाड पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून झाड हटवण्यात आलं. नवी मुंबईच्या तळोजा सेक्टर 10 मध्ये कारचा भीषण अपघात झालाय. कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. 10 जणांना उडवलं. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले. दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल केलं. मुंबईच्या गोरेगावात ट्रकला अपघात झालाय. ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गोरेगाव उड्डाणपुलावर अंड्यांचा ट्रक उलटला. त्यामुळे रस्त्यावर फुटलेल्या अंड्यांचा खच झाला. दरम्यान त्यामध्ये जीवितहानी झालेली नाही. भिवंडीच्या देवजीनगर परिसरात हृदयद्रावक घटना घडली. 13 वर्षीय मुलाचा खेळताना नाल्यात पडून मृत्यू झालाय. महापालिकेची आपत्कालीन टीम आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोधकार्य सुरू आहे. पाण्याचा प्रवाह आणि गढूळ पाण्यामुळे बचाव कार्यात मोठी अडचण येते.